नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल. तर आज आहे संडे आणि सकाळची वेळ आहे. तर हा ब्लॉग जो आहे तो आपला रामच्या बड्डेचा म्हणजे प्रिव्हियस डेचा व्लॉग आहे, म्हणजेच 4 तारखेचा. तर सकाळची वेळ आहे, 9 वाजलेले आहेत आणि रामला ब्रेकफास्टमध्ये मी शिरा बनवलेला. थोडा पातळ बनवते कारण त्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला नको म्हणून. कोणती रेसिपी असेल ती थोडी रनी कन्सिस्टन्सीमध्येच मी बनवते आणि मस्त म्हणजे त्याचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी माझा ब्रेकफास्ट करून घेतला. तर यांना टिफिनमध्ये जी डाळ दिली होती तीच मी डाळ, एक चपाती आणि थोडीशी चटणी घेऊन माझाही ब्रेकफास्ट मी आवरून घेतला. त्यानंतर मला भाजी जी मी आधी आणली होती ती निवडून घ्यायची होती. आणि माझी मस्ती चाललेली अशीच, तर म्हटलं छोटीशी क्लिप मी ॲड करून देते, त्यासाठी मी ही क्लिप ॲड केलेली. त्यानंतर रामला शावर वगैरे देऊन मी रेडी केलं आणि त्याला ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला मी आज. हा नवीनच आहे पण मला आज घालू वाटला म्हणून मी त्याला घातलेला. तर त्यानंतर तो खेळत होता वॉकरमध्ये, तर मी म्हटलं की मी भाजी निवडून घेते कारण संध्याकाळच्या वेळी मला ते बनवायची असते, म्हणून मी त्याला थोडंसं त्याचं मन डायव्हर्ट करण्यासाठी बनाना खाण्यासाठी दिला. तर सुरुवातीला तो ट्राय करून पाहतो आणि त्याला जर खाता नाही आलं तर तो माझ्या हातामध्ये देतो. बनानाही त्याला आवडतो फ्रूट्समध्ये, त्यामुळे मी देत असते. तर चला आपण पायनॅपल केकची रेसिपी पाहून घेऊया की मी कसा बनवलेला आहे. तर सुरुवातीला स्पॉन्ज रेडी करण्यासाठी मी कढई फ्लेमवरती थोडीशी गरम होण्यासाठी ठेवलेली आहे 10 मिनटं. आणि त्यानंतर सुरुवातीला मी पायनॅपल केक बनवणार आहे, त्यामुळे त्यासाठी पायनॅपल इसेन्स, त्यानंतर हे आहे व्हॅनिला प्रीमिक्स आणि त्यानंतर जसं प्रीमिक्स आहे त्यानुसार आपल्याला ऑइल लागणार आहे. त्यानंतर इथे मी 2 वाटी सुरुवातीला प्रीमिक्स घेतलेला आहे. तर माझ्याकडे मेजरिंग स्पून वगैरे काही नव्हतं, त्यामुळे मी किती घेतलं हे मला सांगता येणार नाही कारण मी हे फर्स्ट टाईमच केक बनवत होते. तर सुरुवातीला मी एका बाउलमध्ये 2 वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे. तर 2 स्पॉन्ज बनवायचे होते कारण 2 लेअरचा केक मी म्हणजे 2 टायरचा केक मी रामच्या बड्डेसाठी बनवणार होते. तर सुरुवातीला दुपारी म्हटलं 1 टायर बनवून घ्यावात की राम जोपर्यंत खेळत आहे तोपर्यंत. आणि आय थिंक ह्या वेळेला मी त्याला झोपवलेलं पण आणि त्यावेळेसच शूट करायला घेतलेलं कारण तो मला शूट करून देत नाही. त्यानंतर 2 वाटी प्रीमिक्समध्ये मी दोन जे पळी जे असेल ते 2 पळी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर 1 टेबलस्पूनच्या थोडंसं कमी मी त्यामध्ये पायनॅपल इसेन्स ॲड करणार आहे. तर पायनॅपल इसेन्स आमचा ऑल टाईम फेवरेट आहे. रसमलाई आहे पण मी फर्स्ट टाईम बनवत होते, तर म्हटलं ठीक आहे पायनॅपलपासून आपण स्टार्ट करूया. आणि थीम बेस म्हणजे जे रामचे बलून होते त्यातही येल्लोचं म्हणजे थोडंसं लाईट टोन होता, तर म्हटलं ठीक आहे येल्लोमध्येच बनवूया आपण. आणि त्यानंतर पायनॅपल इसेन्स केल्यानंतर हे जे ड्राय मिक्सचर आहे ते मी थोडंसं मिक्स करून घेते विस्कने. आणि त्यानंतर जरूरतनुसार मी त्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर जोपर्यंत रिबन कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये पाणी ॲड करून हे बॅटर हळूवारपणे मिक्स करून घेणार आहे. तर ही क्लिप मी थोडीशी स्पीडमध्ये केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी खूप फास्ट मिक्स करत आहे, तर असं नाही आहे. हळूवारपणे ते सर्व मिक्सचर मिक्स करून घ्यायचे. तर मी तुम्हाला नंतर दाखवते की कशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला बॅटरची. आणि इकडे मी कढईमध्ये थोडंसं जे आपलं फ्लेमच्या खाली जे आपण सपोर्टला ठेवलेलं असतं ते पॅनमध्ये ठेवलेलं आहे. तर माझ्याकडे सर्व साहित्य अवेलेबल पण नव्हतं कारण माझं फ्लिपकार्टचं पार्सल अजूनही आलेलं नव्हतं. आणि त्यानंतर मी वैतागून ते पार्सलही कॅन्सल करून टाकलं. आणि जे मला हे घ्यायचं होतं बीटर वगैरे, तर ते सुद्धा मी शॉपमधूनच परचेस केलं. तर बेकर स्मार्ट म्हणून एक शॉप आहे केसनंद रोडला, तर तिथे सर्व टूल्स वगैरे भेटतात, तर तिथूनच आम्ही परचेस केलेलं. आणि मेजरिंग स्पून तिथे अवेलेबल नव्हते, त्यामुळे मला डीमार्टला जाणं तर काय पॉसिबल नव्हतं कारण आम्ही खूप लेट झालेलं आम्हाला जायला. त्यामुळे म्हटलं ठीक आहे माझ्याकडे जे अवेलेबल आहेत ते ML नुसार मी थोडंसं अंदाजे म्हणजे करू शकतो ना आपण, ठीक आहे ना, ट्राय करायचं आहे तर करू शकतो. तर हे अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला. रिबन जशी पडते ना आपण म्हणजे रोल खाली सोडल्यानंतर, तर तसं. त्यानंतर ही माझी जी मसालदाणी त्यातलेच मी सर्व जे बॉल्स आहे ते साईडला करून तेच डब्बा मी घेतलेला कारण कुकरच्या डब्यामध्ये खूप छोटा झाला असता केक आणि खालचा जो टायर आहे तो मला मोठा लागत होता, त्यामुळे मी हा पॅन घेतलेला. आणि त्यामध्ये बटर पेपर लावून ऑइलने ग्रीस करून घेतलेलं, राऊंडमध्ये बटर पेपर कट केलेलं. आणि त्यानंतर हे जे मी बॅटर बनवलेलं आहे ते त्यामध्ये पोर केलं. आणि त्यानंतर थोडंसं टॅप करायचं आहे, याप्रमाणे पहा मी दाखवत आहे.
तर टॅप टॅप करून घ्यायचे की जेणेकरून एअर बबल त्यामध्ये राहिले नाही पाहिजे. तर ही रेसिपी देखील मी यूट्यूबवरतीच असे शॉर्ट्स वगैरे पाहिलेले आणि 1-2 रेसिपी पाहिल्या, नोट्स काढल्या आणि प्रिपेअर करण्यासाठी घेतलेलं. तर आउटपुट कसं येतं हे मी तुम्हाला लास्टला तर दाखवेलच. आणि त्यानंतर हे जे आहे ते लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि त्यानंतर हे जे मिक्सचर मी केलेलं आहे ते मी कढईमध्ये ठेवलं आहे आणि त्यावरती असं मोठं असं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ बाहेर निघता कामा नये. आणि 15 ते 20 मिनटानंतर आपण चेक करूया की आपला केकचा जो स्पॉन्ज आहे तो रेडी आहे का नाही. तर रेडी असेल तर टूथपिकने आपण तेही चेक करूया. आणि त्यानंतर हे पहा, तर अंदाजे 25 मिनटामध्ये माझा केक रेडी झालेला. तर टूथपिक घालून मी तुम्हाला टेस्ट करून दाखवत आहे. तर पहा, पूर्ण टूथपिक जी आहे ती क्लीन येत आहे. तर याचा अर्थ असा आहे की आपला स्पॉन्ज रेडी झालेला आहे. आणि त्यानंतर जे 12 मंथचे फोटोग्राफ्स होते जे मी वॉश करून आणलेले तेही मी एका रिबिनला, जे नॉट होती माझे ब्लाऊजला मी यूज करते त्या रिबिनमध्येच मी सेलो टेपने अटॅच केलेले. आणि तोपर्यंत रामी उठलेला आणि मी जो फोटोग्राफ्स करण्यासाठी घेतलेले तेही लावून घेतल्यानंतर सर्व जो पसारा होतो तो हे आवरून घेतला. आणि त्यानंतर 5 वाजता हे आलेले आणि आम्ही जे आता ही जी क्लिप आहे तर मी रेसिपीची क्लिप जी आहे ती आधी ॲड केलेली, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आत्ता आम्ही घेण्यासाठी चाललेलो आहोत जे केकचं मटेरियल आहे ते. तर नाही, तर आधीच आम्ही 5 वाजता घेऊन आधीचे 2 डेज बिफोरच मी ते जे मटेरियल आहे ते घेऊन आलेले. आणि त्यानंतर मला फक्त बेटर हवा होता आणि नोझल पाहिजे होतं, तर ते घेण्यासाठी आम्ही गेलेलो बेकर स्मार्ट, जे की मी तुम्हाला पाठीमागच्या क्लिपमध्ये दाखवलं. आणि त्यानंतर थोडंसं स्नॅकिंगसाठी आम्ही दाबेलीच्या स्टॉलवर गेलेलो, तिथे दाबेली खाल्ली. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर लगेच संध्याकाळी यांच्या रामला सांभाळण्यासाठी यांच्याकडे दिलं आणि मी जो छोटा वरचा टायर आहे तो बनवण्यासाठी घेतलेला. तर दुपारी बनवलेला जो आहे तोपर्यंत मी तिथे झाकून ठेवलेला. आणि त्यानंतर हा छोटा जो आहे तो मी बनवून घेतलेला. तर तोही मी तुम्हाला दाखवेल की कसा स्पॉन्जी झालेला आहे. आणि त्यानंतर रामला ब्रेकफास्ट करण्यासाठी मी यांच्याकडेच दिलेला आणि त्याने काही खाल्लेलं नाही. तर ठीक आहे, मी यांना म्हटलं त्याला बनाना देऊन टाका. आणि त्यानंतर स्क्रॅपर वगैरे माझ्याकडे नव्हतं आणि तिथेही नव्हतं बेकर स्मार्टमध्ये. तर म्हटलं यांचं जे ATM आहे जुनं, जे की यूजमध्ये नाही आहे, ते मी घेतलं की क्रीम स्प्रेड करण्यासाठी होईल. आणि त्यानंतर हे स्पॉन्ज वगैरे रेडी झाल्यानंतर व्हिप क्रीम करण्यासाठी मी पातेल्यामध्ये घेतलेली. तर सेलो टेपने छान सील करून ठेवायची की जेणेकरून काही वेस्ट नको व्हायला, म्हणजे फ्रीजमध्ये वगैरे ठेवल्यानंतर त्याला प्रॉपर प्रिकॉशनसहितच ठेवावं लागतं. तर तेही तुम्ही यूट्यूबवरती चेक करू शकता की व्हिपिंग क्रीम वगैरे कसं स्टोअर करायचं. तर हे बीटर मी तुम्हाला दाखवत आहे जे की मी स्कारलेट ब्रँडचं घेतलेलं. खूप लो बजेटमध्ये बसलेलं आणि ठीक आहे म्हटलं की घरगुती करण्यासाठी काही हरकत नाही. तर हे चेक करत होते की कसं आहे. शॉपमधून आम्ही चेक करून आणलेलं, तरी पण मी यांना म्हटलेलं की सुरुवातीला पाहून घ्या, कारण क्रीम 1 तास मी आधीच बाहेर काढून ठेवलेली. तर हे म्हटले मीच क्रीम फेटून देतो तुला. तर हे पहा, ते क्रीम बीट करत आहे. तर पहा, छान बीट झालेली. तर 15 ते 20 मिनटं लागतात. आणि क्रीम पण मी अंदाजेच घेतलेली, कारण सुरुवातीलाच मी सांगितलेले की माझ्याकडे मेजरिंग स्पून नव्हते. आणि त्यानंतर क्रीम पण एकदम परफेक्ट झालेली. शेवटी कलरचं डेकोरेशन करण्यासाठी थोडी कमी पडलेली, तर यांनी ती बीट केली. तर रात्रीचे 1 वाजलेले आय थिंक आम्हाला केक बनवता, कारण रामला झोपवणं, त्याचं डिनर वगैरे, आमचं जेवण वगैरे मध्ये मी बनवलं. आणि त्यानंतर क्रीम बीट झाल्यानंतर हे पहा, तर मी डाऊनवर्ड डायरेक्शनला जरी पातेलं केलं तरी ती पडत नाही. याचा अर्थ आपली जी क्रीम आहे ती बीट करून रेडी झालेली आहे. आणि हा जो हे जे पेला आहे त्यामध्ये मी शुगर सिरप बनवणार आहे. तर 1 पेला पाण्यामध्ये मी आय थिंक 3 ते 4 स्पून घेतलेले. हे पण खूप जास्त झालेलं. तर त्यानंतर गरजेनुसारच तुम्ही मिक्स करून घ्या सुरुवातीला. आणि त्यानंतर, कारण मी फर्स्ट टाईम बनवत होते त्यामुळे मला काही एक्सपिरियन्स नव्हता, मी पाहूनच असा बनवलेला आणि छान झालेला. सर्वांनाही बड्डेचा केक खूप आवडलेला. तर ठीक आहे म्हटलं, नेक्स्ट टाईम मी परत एकदा ट्राय केल्यानंतर डिटेल रेसिपी, जी की मी शेवटला डिझाईन वगैरे किंवा कलरिंग किंवा न्यूट्रोजेल वगैरे कसं ॲड केलं ते मी क्लिप ॲड केलेला नाही आहे. तर नेक्स्ट टाईम मी नक्की ॲड करेल त्या. तर हा जो छोटा टायरचा, म्हणजे अपवर्ड डायरेक्शनचा जो टायर आहे तो आता बेक करून झाल्यानंतर अर्धा तास एकतर सेटल होऊन द्यायचे आणि थंड होऊन द्यायचे. त्यानंतर हा थ्रेड घेतलेला की जेणेकरून आपल्याला केकचे छान लेयर्स कट करता येईल. त्यानंतर नाईफच्या साहित्याने मी त्याला असं थोडंसं डिमोल्ड करून घेणार आहे त्यामधून. आणि त्यानंतर खालच्या डाऊनवर्ड डायरेक्शनने पुल करून एका प्लेटमध्ये तो केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि काढून घेतल्यानंतर त्याचा बटर पेपर देखील रिमूव्ह करायचा आहे. तर हे पहा कसा स्पॉन्ज रेडी झालेला आहे. एकदम छान प्रीमिक्स आहे, व्हॅनिला प्रीमिक्स. तर नाव वगैरे त्याच्यावरती काही नाही आहे, काही ब्रँड कोणतं आहे वगैरे, त्यामुळे मला तरी काही सांगता येणार नाही त्याबद्दल.
तर त्यानंतर हा मोठा टायर आणि हा छोटा पहा. तर टर्निंग टेबलसुद्धा माझ्याकडे नव्हता, तर मी असंच जी आपली कटोरी आहे छोटी ती आणि त्यावरती छोटीशी झाकण ठेवून त्याचा टर्निंग टेबल बनवलेला आहे. तर सुरुवातीला नाईफच्या साहित्याने आपण मार्किंग करून घेऊया की किती लेयर्स बनवायचे आहे. तर मी 2 लेयरचेच बनवले. आय थिंक 3-3 लेयरचे कॉमनली बनवले जातात, पण थर्ड लेयर जर करायचं असेल तर आम्हाला खूप टाईम झालेला असता आणि राम अजूनही झोपलेला नव्हता, तोही वैताग देत होता. त्यामुळे त्याला पाहून सर्व करायचं होतं. तर 3 म्हणजे 6 लेयर झाले असते आणि खूप टाईम गेला असता माझा. तर म्हटलं ठीक आहे 2 लेयरचाच आपण बनवूया. आणि हे पहा मी थ्रेडच्या मदतीने हे 2 लेयर्स कट करून घेतलेले आणि त्यानंतर जे पीसेस कट झालेले छोटे छोटे, तर गरम केक अजिबात कट करायचा नाही तर असे पीसेस होतात. तर छोटे छोटे जे पीस ब्रिटल झालेले त्याचे ते आम्ही कसे खात आहे. तर मी टेस्ट करून पाहत होते की नेमकं व्यवस्थित झालेलं आहे की नाही. प्रीमिक्स तर छान एकदम बेकरी स्टाईल असं वाटायचं का हे प्रीमिक्सचं स्पॉन्ज रेडी झालेलं आहे. तर हे केक स्टँड जे आहे ते मी ठेवलेलं 1 kgचं हे स्टँड मी आणलेलं. तर सुरुवातीला त्याला आपण अशी थोडीशी व्हिपक्रीम लावून घ्यायची जेणेकरून बेस छान त्याला स्टिक होईल. त्यानंतर जी लेयर आहे ती पहा मी कशी ठेवत आहे. तर सुरुवातीला नेक्स्ट लेयर ठेवताना मी थोडीशी चुकी केलेली, कारण मी चुकीच्या डायरेक्शनने ठेवलेलं. तर नंतर मी केलं ते वगैरे व्यवस्थित. आणि त्यानंतर शुगर सिरप तर आपण ऑलरेडी बनवलेलं, ते असे स्पूनच्या साहित्याने स्प्रेड करून घ्यायचे. जर स्प्रे बॉटल असेल तर अतिउत्तम, त्यानेही तुम्ही करू शकता. पण ठीक आहे, मी हळूहळू सर्व जे इन्ग्रेडियंट किंवा मटेरियल लागतं केकसाठी तेही माझ्या पॅन्ट्रीमध्ये ॲड करून घेईन, जेणेकरून की मला एकदम इझी जाईल केक वगैरे बेक करण्यासाठी. मला बेकिंग असो किंवा रांगोळी, मेहंदी किंवा असं आर्टिस्टिक कोणतेही काम असो, क्राफ्टिंग असो, ड्राफ्टिंग असो, सर्व खूप आवडतं. त्यामुळे मी असं म्हणजे ट्राय करत राहते. तर ठीक आहे, काय आउटपुट कधी चांगलं येतं तर कधी बॅड येतं, पण ठीक आहे ट्राय करत राहू आपण. त्यानंतर पाईनॲपल क्रश मी त्यावरती ॲड केलेला. तर हा पण मी 2 दिवस बिफोरच घेतलेला, त्याचा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला. व्हिपक्रीम लावल्यानंतर पाईनॲपल क्रश मी अजून थोडासा ॲड करून घेतला, कारण पाईनॲपल इसेन्स पण आपण ॲड केलेला, त्यामुळे छान टेस्ट येईल मला असं वाटलेलं. कारण पाईनॲपल फ्रूट्समध्ये आय थिंक सर्वांनाच आवडत असेल. मला फक्त केकमध्ये जर आवडत नसेल कोणता फ्लेवर तो स्ट्रॉबेरी फ्लेवर. हे पहा, जर उलटी लेअर मी इथं ठेवलेली, त्यानंतर मला अचानक क्लिक झालं की उलटी लेअर मी ठेवलेली आणि तसंच मी करायला घेतले. तर मी तेही व्यवस्थित करून घेतलं आणि त्यानंतर सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. शुगर सिरप लावून त्यावरती व्हिपक्रीम आणि त्यानंतर पाईनॲपल क्रश करून छान मी ATM कार्ड घेतलेलं तुम्हाला सांगितलं, कारण स्क्रॅपर माझ्याकडे नव्हतं. तर त्यानेही क्रीम स्प्रेड करून घेतलेली आणि इतकी गोष्ट छान वाटली मला ही की ATMने माझं काम इतकं हलकं केलं. तर स्क्रॅपरने सुद्धा जे झालं नसतं ते ATMने मी छान स्प्रेड करून घेतलं. आणि त्यानंतर जे फर्स्टवाला टायर आहे अगदी स्मॉल साईजचा, त्यालाही मी सेम प्रोसेसने असंच रिपीट करून घेणार की सुरुवातीला व्हिपक्रीम लावून त्यानंतर त्यावरती पाईनॲपल क्रश, फक्त जे फर्स्ट लेअर येईल त्यावरती पाईनॲपल क्रश आपल्याला ॲड करायचं नाही, त्यावरती आपण न्यूट्राजेल वगैरे ॲड करून व्हिपक्रीम असं करणार आहोत. तर हे मी रेसिपीमध्येच पाहिलेलं आणि त्यानुसारच मी फॉलो केलेलं, नोट्स वगैरे प्रिपेअर केलेल्या आणि सारखं पाहून ते मला रिकॉल होत होतं आणि त्यामुळे मला काही डिफिकल्ट केलं नाही बनवायला आणि हेही मदतीला होते. त्यामुळे दोघांनी मिळून सुरुवातीला डेकोरेट वगैरे केलं आणि त्यावेळेस राम झोपलेला. आम्हाला बड्डेचा जो प्रिव्हियस डे होता त्या दिवशी 2 वाजलेले झोपायला, आता तर 11:15 वाजलेले क्रीम वगैरे करण्यामध्ये. तर 1 आवरच्या आसपास आम्हाला गेलं असेल. त्यानंतर जे न्यूट्राजेल वगैरे मिक्स करून मी वरच्या लेअरला टाकून घेतलं आणि बाकीच्या लेअरनी पण ड्रिपिंग करून घेतलं, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर हे केक डेकोरेट करत होते. टूटी फ्रुटी आणलेली मी सुरुवातीला, म्हणजे माझ्याकडे होती अवेलेबल आणि मी नंतर पण आणलेली, त्यांनी केलेलं. आणि बॉस बेबीचे त्यानंतर मी प्रॉप्स आणलेली, तेही त्यावरती अटॅच करून घेतलं. तर हा आहे फायनल लुक केक, रामच्या बड्डेसाठीचा केक. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा. आणि त्यानंतर रात्रीचे 1 झाले असतील आय थिंक, त्यावेळेस मी हातावरती छोटीशी मेहंदी काढलेली. मलाही खूप झोप येत होती, त्यामुळे नंतर मी काहीच शूट केलेलं नाही. थोडंसं क्लिनिंग राहिलं होतं ते आवरून घेतलं. असं करता करता मला रात्रीचे 2 वाजले आणि त्यानंतर आम्ही झोपलेलो. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. तर हे छोटंसं प्रिपरेशन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर आपल्या चॅनलला सुरुवातीला व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला याच्याबद्दलही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला,
आजचा व्लॉग इथेच एंड करूया. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.